नमस्कार मित्रांनो, व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। तर 2 दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही, थोड्या कामाच्या अडचणीमुळे व्हिडिओ येऊ शकला नाही मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ आपला खूप असा महत्त्वाचा होणार आहे आणि आजचा व्हिडिओ वॉच टाईम आणि सबस्क्रायबर या टॉपिकवरती होणार आहे। तर व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे आणि यूट्यूबचा जे वॉच टाईम आणि सबस्क्रायबर असतात त्याच्याबद्दल काही शंका असतील ताईंच्या दादांच्या, त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही माझ्या या 3 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, आवड विठ्ठलाची, कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची, हे 3 माझे यूट्यूब चॅनल आहेत। या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा। चला करूया व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, खूप साऱ्या ताईंचे दादांचे प्रश्न होते, ते सर्व प्रश्न मी काय केलेले आहे वहीवरती लिहून घेतलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, एका ताईचा असा प्रश्न होता की दादा, आमचा 4000 घंटे हे एका वर्षाच्या आत कंप्लीट जर नाही झाले तर आमचं चॅनल मॉनिटाईज होणार का? हा एक प्रश्न होता मित्रांनो। तर खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे ताईंनी। तर मी सर्वांना सांगतो की खूप सारा असा भ्रम, म्हणजे खूप साऱ्या यूट्यूबरना असं माहीत नसतं की त्यांच्या मनात असा भ्रम असतो की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते एका वर्षाच्या आत मॉनिटाईज झालं पाहिजे, तरच आपला वॉच टाईम, म्हणजे तरच आपले चॅनल मॉनिटाईज होणार, किंवा आपले चॅनल नंतर 1 वर्ष जर आपल्या चॅनलला कंप्लीट झालं तर आपलं यूट्यूब चॅनल हे मॉनिटाईज होणार नाही, असं खूप साऱ्या यूट्यूबवाल्यांचं म्हणणं असतं। पण त्यांना पुरेपूर माहिती नसल्यामुळे त्यांचा तो मित्रांनो गैरसमज असतो। तर तसं काही नाही। आपल्याला ते आपण जर YT स्टुडिओमध्ये जर गेलो, अर्नच्या ऑप्शनमध्ये जाऊन जर चेक केलं तर तिथे लिहिलेलं आहे, बघू शकता, लास्ट 365 दिवस बघू शकता। तिथं काय लिहिलेलं आहे इकडे बघू शकता, लास्ट 365 दिवस, म्हणजे 365 दिवसाच्या आत आपल्याला 4000 घंटे आणि 1000 सबस्क्रायबर हे कंप्लीट करायचे आहेत। म्हणजे कसं 365 दिवस म्हणजे असं नाही की आजपासून 365 दिवस, समजा उदाहरणार्थ 2024 चालू आहे, 2024चा समजा जानेवारी महिना असेल, 2024 जानेवारी ते 2024 डिसेंबर, समजा हे 12 महिने कंप्लीट झाले आपल्या चॅनलला, बरोबर। त्याच्यानंतर काय होणार मित्रांनो, जे 2025 चालू होईल, बरोबर आहे का नाही, 25 चालू होईल आणि 25 पासून तुमचा वॉच टाईम परत काउंट होईल, परत म्हणजे मागचा पण तुमचा काउंट राहील। पण 2000 जेव्हा 25 सुरू होईल, आता असा पण खूप साऱ्या दादांचा प्रश्न असतो की दादा, आमचा वॉच टाईम कमी होत आहे। कमी होण्याचं कारण तेच आहे मित्रांनो, असं नाही की आपलं चॅनल 1 वर्षात झालं, 1 वर्ष आपल्या चॅनलला कंप्लीट झालं आणि आता आपलं यूट्यूब चॅनल हे किती मॉनिटाईज होणारच नाही, असं नाही। तुम्हाला 1 वर्ष लागू द्या, 2 वर्ष लागू द्या, 3 वर्ष लागू द्या, तुम्ही 10 वर्षानंतर पण तुमचं यूट्यूब चॅनल हे मॉनिटाईज करू शकता। फक्त एक गोष्ट ध्यानातून काढून टाका तुमच्या की 1 वर्षाच्या आत आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे। असं नाही, 1 वर्षाच्या आत झालं तर चांगलंच आहे, पण असं नाही डोक्यामध्ये ठेवायचं की माझं आता 1 वर्षाच्या आत चॅनल मॉनिटाईज झालं नाही तर आता माझं समोर चॅनल मॉनिटाईज होणार नाही, असं नाही मित्रांनो। आता मी तुम्हाला कसं सांगितलं की 2024 जानेवारी ते 2024 डिसेंबर हा जे 1 वर्षाचा कालखंड आहे, हा तुमचा जर तुमचा वॉच टाईम समजा 3000 झाला आणि 1000 तुमचा वॉच टाईम बाकी राहिला, तर काय होईल मित्रांनो, 2025 सुरू झालं, 2025 सुरू झाल्याच्यानंतर तुमचा जो 2024चा जो जानेवारी महिना आहे, जसे तुमचे दिवस 2025ला एक दिवस जसा तुमचा वाढत जाईल, तसं काय होईल, तुमचा मागचा एक दिवस कट होत जाईल। म्हणजे मागचा कोणता, 2024 जानेवारीपासून जे तुमचं चॅनल स्टार्ट झालं होतं, तिथून तुमचा वॉच टाईम काय होईल, कट होत जाईल। कट म्हणजे खूप सारे ताई दादा असे म्हणतात की आमचा वॉच टाईम कमी का होत आहे, याचं कारण हेच आहे की तुमच्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि तुमच्या मागणीचे दिवस, जे सुरुवातीचे दिवस असतात ते वॉच टाईम कमी होतो आणि जो नवीन जानेवारी महिना आहे 2025चा, तो वॉच टाईम काउंट होतो। म्हणजे 365 दिवस, म्हणजे ज्या दिवशी तुमचा वॉच टाईम कंप्लीट होईल त्या दिवशीपासून जे मागचे 365 दिवस असतात ते यूट्यूब काउंट करत असतं। हे पॉईंट तुम्ही सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घ्या, तरच तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल। आणि तुम्ही जर असा भ्रमामध्ये राहू नका की आपल्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालं आणि आता आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही। 365 दिवसाच्या आत तुम्ही कधी पण करू शकता। जर तुमचा समजा आज उदाहरणार्थ आज जर वॉच टाईम कंप्लीट झाला तर आजपासून तुमचे मागचे 365 दिवस ते काउंट करत आहे आणि 365 दिवस धरल्याच्यानंतर जेव्हा तुमचे, आणि असं नाही की असा आणखीन एक भ्रम आहे मित्रांनो की 365 दिवसाच्या आत आपला वॉच टाईम कंप्लीट राहिलाच पाहिजेत, नाही असं नाही। समजा उदाहरणार्थ आपण असं नाही समजायचं की आता माझा एकदा वॉच टाईम कंप्लीट झाला आणि वॉच टाईम कंप्लीट झाल्याच्यानंतर आता मला परत वॉच टाईम कंप्लीट करायची गरज पडणार नाही। म्हणजे 365 दिवसाच्या आतमध्ये यूट्यूबने जरी कधी पण आपला वॉच टाईम काउंट केला तर तो 4000 भरलाच पाहिजे।
जर आपण समजा यूट्यूबवरती काम करणं बंद केलं काही दिवस आणि जर वॉच टाईम 4000पेक्षा कमी झाला तर ॲटोमॅटिक आपलं चॅनल जे आहे ते डिमॉनिटाईज होत असतं मित्रांनो. हे पण पॉईंट खूप महत्त्वाचं आहे. असे जे छोटे छोटे पॉईंट आहेत हे तुम्ही ध्यानात घेणं गरजेचं आहे. तर आशा करतो हाच पॉईंट तुम्हाला समजला असेल की 365 लास्ट 365 दिवस. मग त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओने जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला 90 दिवसाच्या आतमध्ये 10 मिलियन व्ह्यूज आणाव्या लागतात चॅनलवरती. जर आपल्याला 90 दिवसाच्या आत 10 मिलियन व्ह्यूज आल्या तर आपलं चॅनल हे मॉनिटाईज होत असतं. तर याच्यामध्ये पण तोच रूल, या पार्टमध्ये पण तोच रूल लागू होतो मित्रांनो जसा की वॉच टाईमचा होतो. 10 मिलियन व्ह्यूज म्हणजे कसं की 90 दिवसामध्ये कधी जर आपल्या व्ह्यूज मोजल्या गेल्या तर आपल्या 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज भरल्याच पाहिजेत. जर तुम्ही 2 महिने काम केलं नाही, जर व्ह्यूज तुमच्या डाऊन झाल्या तर ॲटोमॅटिक तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होणार. त्याच्यामुळे 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज आपल्या भरल्याच पाहिजेत. हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आणि आणखीन एक पॉईंट म्हणजे तुम्ही काय करा, शॉर्ट व्हिडिओचं अलग चॅनल ओपन करा आणि लॉंग व्हिडिओचं अलग चॅनल ओपन करा. तर हा आपला मुद्दा नाही तरी पण मी तुम्हाला सांगतो, याच्याविषयी आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला मित्रांनो आता वळूया आपण दुसऱ्या आपल्या मुद्द्याकडे. तर मित्रांनो आपला दुसरा मुद्दा काय आहे, 1K सबस्क्रायबर 365 दिवस. तर 1000 सबस्क्रायबर 365 दिवसाच्या आत. हे सबस्क्रायबरचं काही नाही मित्रांनो, सबस्क्रायबर आपण कधीही कंप्लीट करू शकतो, त्याचं काही नाही. 365 दिवसाच्या आत असं काही नाही. सबस्क्रायबर आपले कधीही कंप्लीट होऊ द्या. आणि सबस्क्रायबर असं नाही की 365 दिवस झाले आणि 1 वर्ष आपल्या चॅनलला कंप्लीट झालं आणि आता आपले सबस्क्रायबर कमी होत आहे. अजिबात आपले जे सबस्क्रायबर असतात ते अजिबात कमी होत नाहीत. जर कोणी समोरच्या व्यक्तीने जर स्वतःहून जर अनसबस्क्राईब केलं आपलं चॅनल तरच आपले सबस्क्रायबर कमी होतात. आणि ऑटोमॅटिक जसं की आपला वॉच टाईम 1 वर्ष कंप्लीट झाल्याच्यानंतर मागच्या दिवसाचा ऑटोमॅटिक वॉच टाईम कमी होतो, तसं आपले जे सबस्क्रायबर असतात त्याचा वॉच टाईम अजिबात कमी होत नाही. हा पॉईंट पण तुम्ही लक्षामध्ये घ्या. काही दादांचा ताईंचा तर असा गैरसमज असतो की दादा आमच्या YT स्टुडिओमध्ये तर 5000 10,000 असा वॉच टाईम दाखवत आहे आणि आमचं चॅनल मॉनिटाईज का होत नाही. तर दादांना सांगायचं आहे की ताई, शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम काउंट होत नसतो, फक्त आपला लॉंग व्हिडिओचाच वॉच टाईम काउंट होत असतो. तर बघू शकता इकडे तुम्ही काय करता, इकडे YT स्टुडिओमध्ये मी स्क्रीनशॉट लावलेला आहे. तुम्ही काय करता, इथे जाऊन वॉच टाईम चेक करता. इथे फक्त इथे आपल्याला शॉर्ट आणि लॉंग या दोन्ही पण व्हिडिओचा वॉच टाईम दाखवला जातो, पण तो फक्त लॉंग व्हिडिओचाच आपला वॉच टाईम, जे मोठाले व्हिडिओ असतात म्हणजे लॉंग, त्या व्हिडिओचाच वॉच टाईम आपला काउंट होत असतो, शॉर्ट व्हिडिओचा काउंट होत नाही. जर आपल्याला वॉच टाईम चेक करायचा असेल की आपला ओरिजिनल वॉच टाईम किती झालेला आहे चॅनलचा, तर इकडे बघू शकता अर्नमध्ये जायचं आहे. अर्नमध्ये जाऊन अशा पद्धतीने मी स्क्रीनशॉट टाकलेला आहे, बघू शकता. अशा पद्धतीने जर दाखवत असेल तर तिथे आपला ओरिजिनल वॉच टाईम दाखवत असतो. YT स्टुडिओमध्ये वॉच टाईम कधीही चेक करायचं नाही, तिथे शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओचा दाखवत असतो. जर तुम्ही लॉंगच व्हिडिओ जर टाकत असाल, शॉर्ट टाकत नसाल अजिबात, तर मग तुम्ही तिथं पण चेक करू शकता आणि इकडं पण चेक करू शकता. पण जर तुम्ही शॉर्ट आणि लॉंग दोन्ही पण व्हिडिओ टाकत असाल तर तिथे शॉर्ट आणि लॉंग या दोन्ही पण व्हिडिओचा वॉच टाईम दाखवतं. हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. खूप साऱ्या ताईंनी दादांनी असा प्रश्न केला होता की आमचा वॉच टाईम जास्त दाखवत आहे, तर हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घ्या. तर एवढे मित्रांनो होते वॉच टाईमविषयी, जेवढे काही समस्या होत्या तेवढ्या मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर काय नाही, रेग्युलर काम करत राहा, खूप सारी मेहनत करा चॅनलवरती, तर तुम्ही सक्सेस होणार मित्रांनो. असं नाही की यूट्यूबवरती खूप सारी स्ट्रगल आहे, खूप सारं कॉम्पिटिशन सुरू झालेलं आहे. असं नाही की तुम्ही जर एकदा रेग्युलर मेहनत, तुम्हाला मित्रांनो मी सांगतो, जर फक्त सुरुवातीला एकच चॅनल मॉनिटाईज करा तुम्ही, नंतर तुम्ही ऑटोमॅटिक 10 चॅनल मॉनिटाईज करू शकता. कारण की अनुभव, कोणत्याही गोष्टीचा अनुभव येण्यासाठी टाईम लागत असतो. असं नाही की एकदा काम केलं की डायरेक्टच आपल्याला अनुभव येईल. झिरोपासून सुरुवात करायची कधी पण. असं नाही की आज व्हिडिओ टाकला की आम्हाला लगेच उद्या यश यायला पाहिजेत, असं कधीच नसतं मित्रांनो. त्याच्यामुळे रेग्युलर व्हिडिओ टाका, चांगलं थंबनेल बनवा, चांगले व्हिडिओ कंटेंट बनवा, हेच खूप महत्त्वाचं असतं. तर आशा करतो मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि वॉच टाईम 365 दिवस याच्यामध्ये सर्व काही डिफरन्स समजला असेल. आणि हे आपलं मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण सर्व जे आपले मराठी यूट्यूबर आहेत त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.